70 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ना कोणती मारहाणीची खून, ना कोणती जखम. त्यामुळे आधी पोलिसांना वाटले की आकस्मिक मृत्यू असेल, म्हणून तशी नोंदही पोलीस ठाण्यात करण्यात आली. पण जेव्हा पोस्टमॉर्टम करण्यात आले तेव्हा छाती आणि डोक्यावर हाताच्या ठोशाने जीवघेणा प्रहार केल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आणि वाचा फुटली वंशाच्या दिव्यानेच केलेल्या स्वतःच्या जन्मदात्या आईच्या खुनाला. ही कोणत्या चित्रपटातील स्टोरी नाही आहे, तर ही सत्य घटना आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील विलवडे गावातील. ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या या खुनाच्या खटल्यात स्वतःच्या जन्मदात्या आईचा खून केल्याच्या गुन्ह्यात सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी आरोपी दीपक विष्णू दळवी या 40 वर्षीय दिवट्याला जन्मठेप आणि 10,000 दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद करत आरोपी दीपकने केलेला गुन्हा कोर्टासमोर सिद्ध केला. विशेष म्हणजे मयत राधाबाई हिला दीपकने जीवघेणी मारहाण करतानाचा कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतानाही आपल्या बुद्धी कौशल्याने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी जिल्हा न्यायालयात खिंड लढवली आणि मयत राधाबाई हिला न्याय मिळवून देत तिचा खून करणाऱ्या दीपकला त्याच्या कर्माची फळे भोगायला लावली. नेमकं काय झालं होतं या घटनेत, जाणून घेऊया. राधाबाई विष्णू दळवी या 70 वर्षीय महिलेचा 25 ऑगस्ट 2022 रोजी मृत्यू झाला. बांदा पोलीस ठाण्यात याबाबत 25 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 11:15 वाजता आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी 26 ऑगस्ट रोजी मृत राधाबाईच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. राधाबाईचा मृत्यू नैसर्गिक नसून तिला जीवघेणी मारहाण झाली होती. तिच्या छातीवर आणि डोक्यावर जीवघेणा प्रहार करण्यात आला होता आणि त्यात अंतर्गत रक्तस्राव होऊन राधाबाई गतप्राण झाल्याचे समोर आले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मयत राधाबाईचा मुलगा दीपकला विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा तर पोलिसांना चक्रवणारे वास्तव समजले. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विलवडे येथील आपल्या राहत्या घरात पोटचा मुलगा असलेल्या दीपकनेच आपली 70 वर्षीय आई आपल्याबद्दल लोकांना वाईट सांगते या संशयाच्या क्षुल्लक कारणावरून वयोवृद्ध असलेल्या आपल्या आईच्या छातीत आणि डोक्यावर आपल्या हाताने जोरदार फाईट लगावली. वयोवृद्ध असलेली राधाबाई हा ठोशांचा प्रहार सहन करू शकली नाही. तिच्या तोंडातून फेस आला आणि जाग्यावरच ती कोसळली आणि तिची प्राणज्योत मालवली. कोर्टात ही केस सुरू असताना खुनाची घटना सिद्ध करणे हे मोठे चॅलेंज सरकार पक्षासमोर होते. मात्र सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आपले कसबपणाला लावले आणि खुनाच्या घटनेतील आरोपी दीपकला त्याच्या कर्माची फळे भोगायलाच लावली. आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 यांच्या कोर्टात सेशन केस 57/2022 या केसचा निकाल लागलेला आहे. सदर केसमध्ये आरोपीला भारतीय दंडसंहिता कलम 302 अंतर्गत दोषी धरण्यात आलेला आहे व सदर आरोपीस जन्मठेप तसेच 1 महिन्याची सश्रम कारावास शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तसेच आरोपीला 10,000 रुपये दंड देखील सुनावण्यात आलेला आहे. सदर दंड न भरल्यास आरोपीला 1 महिन्याचा कारावास भोगावा लागणार आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी याने आपल्या जन्मदात्या आईला हाताच्या ठोशाने मारहाण करून निगरून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर दाखल गुन्ह्याचा तपास बांदा पोलिसांमार्फत करण्यात आला व दोषारोपपत्र मेहरबान कोर्टात दाखल करण्यात आलेलं होतं. सदर दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यामुळे ही केस पूर्ण सर्कमस्टॅन्शियल पुराव्यावर अवलंबून होती व त्या अनुषंगाने मेहरबान कोर्टात सरकार पक्षाने वस्तुस्थितीचा घटनास्थळाचा पंचनामा असेल, तसेच इतर वैद्यकीय अहवाल असेल, तसेच फोटोग्राफ वस्तुस्थितीदर्शक दर्शवणारे फोटोग्राफ्स असतील, या पुराव्यांच्या आधाराची सांगड घालून योग्य वेगवेगळ्या वेळी पोलिसांना वेगवेगळ्या सूचना देऊन सदर सूचनांचे पोलिसांनी तंतोतंत पालन केलं व सदर पोलिसांनी केलेल्या तंतोतंत पालनाने सदर गुन्ह्यामध्ये सरकार पक्षाचे संपादन करणं शक्य झालेलं होतं. सदर पुराव्यांच्या कामी सरकार पक्षाने एकूण 6 साक्षीदार तपासलेले होते. त्याच्यामध्ये फिर्यादी असेल, घटनास्थळ पंच असतील, काही महत्त्वाचे साक्षीदार असेल, वैद्यकीय अधिकारी असतील, तसेच तपासी अंमलदार
यांनी मेहरबान कोर्टात सरकार पक्षास पूर्ण सहकार्य केलं आणि त्या सहकार्याचं रूपांतर म्हणजे आज रोजी आरोपीला झालेली जन्मठेपेची शिक्षा. आरोपी याने जे आपल्या आईच्या निर्गुणकाकडे खून केलेला आहे आणि त्या खुनामध्ये आरोपीने आईसोबत यापूर्वी देखील भांडणं करायचा, घटना घडल्यापूर्वी देखील दारूच्या कारणास्तव भांडणं करत होता. हे देखील सरकार पक्ष मेहरबान कोर्टात सरकार पक्षाने मांडलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या निर्गुण खुनामुळे आरोपी झालेली शिक्षा ही गंभीर स्वरूपाची शिक्षा म्हणून कोर्टाने विचारात घेतलेली आहे. आरोपीने केलेल्या कृत्य हे गंभीर स्वरूपाचे आणि आरोपीला मेहरबान कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. सदर गुन्ह्यात कोर्टाने जी शिक्षा सुनावलेली आहे त्यामुळे अशा नराधमांना समाजामध्ये राहण्यायोग्य नाही या शिक्षेवरून दिसून येते व भविष्यात अशा प्रकारचं कृत्य आपल्या जन्मदात्या आईच्या बाबतीत कोण करणार नाही या शिक्षेवरून सगळ्यांना दिसून येणार आहे. एक समाजात चांगला मेसेज केलेला आहे. त्यामुळे या मेहरबान कोर्टाने जी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे त्याबाबत सरकार पक्ष समाधानी आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.